इंग्लिश स्पीकिंगसाठी आपण काही इझी सेंटेन्सेस बघणार आहोत. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे सरळ बसा. सरळ बसा. बघा जनरली आपल्याला स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये बोललं जायचं की सरळ बसा, तर त्यासाठी काय सेंटेन्स आहे सीट स्ट्रेट. सीट स्ट्रेट. ओके. नेक्स्ट आहे तुझ्या मर्यादेत राहा. तुझ्या मर्यादेत राहा. बघा जनरली असं होतं की काहीतरी आपलं कोणीतरी आपल्याला खूप बोलत असतं, तर आपण त्यांना बोलतो की तुझ्या मर्यादेत राहा, मर्यादा तू क्रॉस करू नकोस. तर त्यासाठी आपण इंग्लिशमधून काय बोलणार, बी इन युअर लिमिट्स. बी इन युअर लिमिट्स. ओके. नेक्स्ट आहे मी तुझ्या तोंडात मारेल. ओहो, मी तुझ्या तोंडात मारेल. कधी कधी असं होतं बघा, काही ठिकाणी वाद चालू असतात, तर तो समोरचा व्यक्ती बोलतो की तुझ्या तोंडात मारेल मी. तर त्यासाठी काय आहे सेंटेन्स, आय विल स्लॅप यू. आय विल स्लॅप यू. ओके. नेक्स्ट आहे चालता हो. चालता हो. कधी कधी आपल्याला असं होतं की कोणीतरी आपल्याला त्रास देते आपण त्याला रागात बोलतो की चालता हो बोलतो आपण त्याला. तर ते चालता होसाठी काय आहे, गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. ओके. नेक्स्ट आहे फोन वाजत आहे. जनरली असं होतं बघा, आपला फोन वाजतो आणि आपल्याला कोणीतरी बोलतो की तुझा फोन वाजत आहे. तर त्यासाठी काय आहे इंग्लिश सेंटेन्स, द फोन इज रिंगिंग. द फोन इज रिंगिंग. नेक्स्ट आहे आपण कोणालाच नाही विचारायचे. आपण कोणालाच नाही विचारायचे. ओके. तर त्यासाठी काय सेंटेन्स होईल, वी विल नॉट आस्क एनी वन. वी विल नॉट आस्क एनी वन. ओके. नेक्स्ट आहे नंतर भेटू. बघा आपण कधी मित्रांसोबत बोलत असतो आणि आपण त्यांना जेव्हा जाण्याची वेळ असते तेव्हा आपण बोलतो की आपण नंतर भेटू. तर त्यासाठी काय सेंटेन्स आहे, सी यू लेटर. ओके. सी यू लेटर. ओके. नेक्स्ट आहे बाजूला हो. बाजूला हो. तर त्यासाठी काय सेंटेन्स आहे, कीप अवे. कीप अवे. नेक्स्ट आहे मागे व्हा. मागे व्हा. बघा जनरली आपण स्कूल कॉलेजेसमध्ये असतो तेव्हा किंवा आपण काही बँकेत गेलो, रांगेत उभे असतात, तर सिक्युरिटी आपल्याला बोलतात की बाजूला व्हा किंवा मागे व्हा. तर त्यासाठी काय आहे, गेट बॅक. मागे व्हासाठी काय आहे, गेट बॅक. नेक्स्ट आहे मी शपथ घेतो. मी शपथ घेतो. बघा आपल्याला कधीतरी असं होतं की आपल्यावर कोणी ट्रस्ट ठेवत नाही, तर आपण असं बोलतो की यार मी शपथ घेतो, खरंच तसं आहे, असं आहे. तर त्यासाठी काय बोलायचं, आय स्वेअर. आय स्वेअर. नेक्स्ट आहे सुरू ठेवा किंवा चालू ठेवा. बघा सपोज एखादं काहीतरी अभ्यास चालू आहे, आपण अभ्यास करतोय, काही काम करतोय आणि आपले घरचे बोलतात की अच्छा ओके चालू ठेवा तुमचं. तर त्यासाठी काय आहे, गो ऑन. ओके. गो ऑन. नेक्स्ट आहे माझ्यासोबत बस. माझ्यासोबत बस. सपोज आपल्याला स्टडी घ्यायचा आहे आपल्या मुलांचा आणि आपण असं बोलतो की चल पटकन माझ्यासोबत बस बरं स्टडी करायला, मी तुझा स्टडी घेतो किंवा घेते. तर त्यासाठी काय आहे, माझ्यासोबत बससाठी सीट विथ मी. सीट विथ मी. ओके. नेक्स्ट आहे घरी ये. घरी ये. सपोज आपलं मूल किंवा आपला भाऊ बहीण कुठेतरी खेळायला गेले आणि आपण असं बोलतो की चल घरी ये. तर त्यासाठी काय सेंटेन्स होईल, कम होम. कम होम. नेक्स्ट आहे पाणी आण. पाणी आण. सपोज आपले वडील किंवा आपलं कोणी आई वगैरे ऑफिसमधून येते आणि ती आल्यावर आपल्याला बोलते की बाळा मला पाणी आण. तर पाणी आणसाठी काय सेंटेन्स होईल, ब्रिंग वॉटर. ब्रिंग वॉटर. नेक्स्ट आहे तो कोण आहे. तो कोण आहे. सपोज आपल्या सोबत कोणीतरी आपला फ्रेंड आहे आणि आपल्याला आपल्या बहिणीने आणि भावानी जाताना बघितलं, तर ते विचारतं की तो कोण आहे. तर तो कोण आहे साठी काय सेंटेन्स होईल, हु इज ही. हु इज ही. ओके. तुम्ही स्क्रीनशॉट क्लिक करून घ्या. बघा आपल्याला ही इंग्लिशची जर्नी जी आहे ती लवकर अचीव करायची असेल तर काही मी स्टडी करून काही पॉईंट्स काढलेले आहे जे आपल्याला कंपल्सरी फॉलो करायचे आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे की आपल्याला इंग्लिश हे जे काही सेंटेन्सेस आहे इंग्लिश शिकण्यासाठी आपल्याला एक नोटबुक करावी लागेल. त्या नोटबुकमध्ये ही सगळी सेंटेन्सेस लिहून काढा. नेक्स्ट ही सगळी सेंटेन्सेस लिहिल्यानंतर रीड करायचे आहेत लाऊडली. 4 to 5 टाइम्स रीड करायचे आहेत. त्यानंतर जेव्हा आपण बोलतो, घरात बोलतो, बाहेर बोलतो, कुठेही बोलू, तेव्हा ही सगळी सेंटेन्सेस आपल्याला लाऊडली ही सगळी सेंटेन्सेस आपल्याला इंग्लिशमधूनच बोलण्याचा ट्राय करायचा आहे. आणि याही व्यतिरिक्त काही गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत. आपल्याला इंग्लिश जे आहे ते वारंवार आपल्या
ऐकण्यात, आपल्या वाचनात आपल्याला ठेवायचं आहे. आपण न्यूज ऐकू शकतो, आपण मूव्हीज जे बघतो ते इंग्लिश सबटायटलचे जे असतात ते बघितले पाहिजे. त्यानंतर घरात काही असे इझी लँग्वेजेसची घरात छोटे मुलं असतील तर त्यांची बुक्स रीड करा. त्यानंतर मिरर्ससमोर उभे राहा, तिथे स्वतःशी इंग्लिश बोला. घरात छोटी मुलं असतील त्यांच्याशी तुम्ही इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करा. तुमच्या स्कूल कॉलेजेसला ग्रुप बनवा तुम्ही, की हां इंग्लिश शिकण्यासाठी आपण कंपल्सरी इंग्लिश बोललं पाहिजे. आपण जेव्हा जातो, घरात बसलेला असतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला जे काही चाललं आहे ते इंग्लिशमध्ये सेंटेन्स बनवण्याचा ट्राय करा. तुम्ही असं एक वारंवार इंग्लिश काहीतरी तुम्ही आपल्या कानावर किंवा आपल्या वाचनात जर ठेवलं तुम्ही, तर इंग्लिश आपली लवकरच इम्प्रूव्ह होते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचे जे काही मी बाकीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते चेक करा आणि माझ्या आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा या पाठीमागे खूप मेहनत असते आणि आजपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, लाईक केलेलं आहे, शेअर केलेलं आहे, त्या सर्वांचे खूप खूप थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इंग्लिश बोलत राहा, आनंदी राहा. टेक केअर. बाय.